राज्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपण लातूर पॅटर्नची नेहमी चर्चा करतो। या लातूर पॅटर्नप्रमाणेच लातूर शहरामध्ये गेली 5 वर्ष सलग दररोज 4 तास श्रमदान करून ग्रीन लातूर वृक्ष टीम या स्वयंसेवी संस्थेनं वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन आणि पर्यावरण संरक्षणाचा एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे। आणि ग्रीन लातूर वृक्ष टीमचं हे जे काम आहे ते संपूर्ण राज्यालाच नव्हे तर जिथं जिथं वृक्षारोपण होतं आहे त्या सर्वांसाठी म्हणून पथदर्शक आणि मार्गदर्शक अशा प्रकारचं काम आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या कामाचा आढावा घेणार आहोत। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लातूर हे मराठवाड्यातलं महत्त्वाचं शहर आहे। ते लातूर जिल्ह्याचं मुख्यालय आहे। या जिल्ह्यातले विलासराव देशमुख 2 वेळा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते। मग पक्ष काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पक्ष या परिसरातल्या सर्व नेत्यांनी जिल्ह्याचं नाव राज्याच्या आणि देशाच्या नकाशावरती सातत्यानं चर्चेत ठेवलेलं आहे। तर राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या लातूर शहराला खूप मोठा इतिहास आहे। पूर्वी या गावाचं नाव लट्टाटूर किंवा रत्नापूर असंही होतं। 2011च्या जनगणनेनुसार लातूरची लोकसंख्या 3,82,940 म्हणजे सध्या साधारणपणे 4 लाख प्लस अशी संख्या असावी। आता हे लातूर शहर राज्यातलं 16व्या क्रमांकाचं आणि मराठवाड्यातलं अग्रगण्य अशा प्रकारचं शहर आहे। पूर्वी हे शहर हैदराबाद संस्थानामध्ये होतं आणि राष्ट्रकूट घराण्याची राजधानी म्हणून ते प्रसिद्ध होतं। हे शहर बालाघाट पठारावरती वसलेलं आहे आणि मांजरा नदीतनं या शहराला पिण्याचं पाणी मिळतं। म्हणजे कमीत कमी 13°C ते जास्तीत जास्त 41°C असं या शहराचं तापमान आहे। तेलबिया हे इथलं मुख्य उत्पादन आहे आणि लातूर शहरामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत। मुळात लातूर जिल्हा हाच अनेक कारणामुळे पर्यटकांसाठी आकर्षण स्थळ आहे। त्यापैकी लातूरमध्ये हनुमानाचं विराट अशा प्रकारचं मंदिर आहे, सुरत शवाली दर्गा आहे, बुद्ध विहार आहे। 1993 साली किल्लारीला झालेल्या मोठ्या भूकंपामुळे जगभर लातूर जिल्हा चर्चेमध्ये आला। या जिल्ह्यामध्ये उदयगिरीचा किल्ला आहे, खोरोसा गुहा आहे। त्याच पद्धतीनं लातूरमध्ये गंधगोलाई नावाचं मार्केट प्लेस सुद्धा चर्चेमध्ये आहे। थोडक्यात लातूर हे आपल्या देशातलं आणि राज्यातलं एक महत्त्वाचं शहर आहे। आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 2016 साली लातूरमध्ये एवढी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली की लातूर शहराला रेल्वेनं पाणी पुरवठा करावा लागला आणि मग लातूरची तुलना दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग या शहराबरोबर व्हायला सुरुवात झाली। पण सामान्य माणसं ज्या वेळेला एखाद्या गोष्टीवरती ईर्ष्येनं पेटून उठतात तेव्हा काय बदल घडू शकतो हे आपल्याला ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या कामातनं लक्षात येईल। ह्या ग्रीन लातूर वृक्ष टीममध्ये कोण आहेत तर लातूर शहरातले डॉक्टर आहेत, लातूर शहरामधले वकील आहेत, लातूर शहरामधले अभियंता आहेत, लातूर शहरामधले शिक्षक आहेत, लातूर शहरामधले पत्रकार आहेत, लातूर शहरामधले विद्यार्थी आहेत, सर्व शिक्षण संस्था आहेत। थोडक्यात ज्याला आपण सुशिक्षित मध्यमवर्गीय माणूस म्हणू, ह्या मध्यमवर्गीय माणसांनी या ठिकाणी एक निर्णय घेतला आणि तो निर्णय 1 जून 2019 पासून अंमलात आणला। काय निर्णय होता तर लातूर शहरामध्ये शहरातला महत्त्वाचा चौक असू दे, महत्त्वाचा रस्ता असू दे, शिक्षण संस्थांचं प्रांगण असू दे, महत्त्वाच्या महापुरुषांचे पुतळे असू दे, रस्त्यावरचे दुभाजक असोत, या सगळ्या ठिकाणी झाडं लावायची। मग झाडं लावणे हा जो प्रकार आहे हा पावसाळ्यामध्ये आपल्याकडे उत्सवी अशा प्रकारचा प्रकार आहे। म्हणजे बऱ्याच वेळा आपण गमतीनं असं म्हणतो की दरवर्षी खड्डा तोच, फक्त झाड लावणारा पाहुणा आणि झाड वेगळं अशी आपल्याकडे वृक्षारोपणाची उत्सवी अवस्था बऱ्याच वेळा होती।
पण ह्या लातूरच्या ग्रीन लातूर वृक्ष टीमनं ह्यांचा निर्धार पक्का होता आणि त्यांनी ठरवलं की रोज 4 तास श्रमदान करायचं. म्हणून आज कुठल्याही दिवशी तुम्ही तिथं जर गेला तर सकाळी 5:30 ते 9:30 ही जवळजवळ 80पेक्षा जास्त माणसांची टीम जी आहे त्यांनी 20-20 लोकांचे गट केलेत आणि सातत्यानं झाडं लावणं, झाडं जगवण्याचं काम सुरू आहे. विशेष म्हणजे ह्या वृक्षारोपणाच्या प्रक्रियेमध्ये दररोज 4 तास श्रमदान करताना या लोकांनी कधी उन्हाची पर्वा केली नाही, वाऱ्याची पर्वा केली नाही, पावसाची पर्वा केली नाही, थंडीची पर्वा केली नाही. सातत्य आणि नियमितपणानं सलग 5 वर्ष दररोज 4 तास श्रमदान करून या मंडळींनी आज लातूर शहर आणि परिसरामध्ये 2 लाखापेक्षा जास्त झाडं जगवलेली आहेत. आता लातूर शहरातल्या वानगी दाखल काही उदाहरणं सांगतो. शहीद भगतसिंग चौक असेल, रेल्वे उड्डाण पूल असेल, महात्मा गांधी चौक असेल, गर्दीनं गजबजलेला शिवाजी पुतळा असेल, रेल्वे उड्डाण पूल, अहिल्यादेवी होळकर चौक, महाविद्यालय, विशालनगर, बसवेश्वर चौक ही काही उदाहरणं आहेत. अशा शहरातल्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी या ग्रीन लातूर वृक्ष टीमनं झाडं लावलेली आहेत. आणि यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी या मंडळींचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. या व्हॉट्सअप ग्रुपवरती आवाहन केलं जातं, आम्ही तयार आहोत, प्रतीक्षा आपल्या सहभागाची आहे. वसंतराणीसारखे 25 ते 30 फूट उंच वाढणारी झाडं त्यांनी लावली आणि कारणं वेगवेगळी मध्यमवर्गीयाला पटतील, रुचतील अशा प्रकारची कारणं. सण असेल, उत्सव असेल, एखाद्याचा वाढदिवस असेल तर या वाढदिवसाच्या उत्सवाच्या निमित्तानं वृक्षारोपणासाठी मदत मागितली जाते आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतो. झाडांचा देखील ही मंडळी वाढदिवस साजरा करतात. लातूर शहरामध्ये ग्रीन झोन आहे, ऑक्सिजन झोन आहे, घनदाट वन प्रकल्प आहे, ट्री बँक आहे, ग्रीन हर्बल गार्डन आहे. इतकंच नव्हे तर 20 मार्चला ही मंडळी चिमणी दिवस साजरा करतात. आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती आवाहन करताना सातत्यानं त्यांचे काही शब्द महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये ते असं लिहितात, अखंड, अविरत, सातत्याने, दररोज, स्वच्छ, सुंदर, हरित, समृद्ध, आरोग्यदायी लातूरकरता एकत्र येऊया. त्याच पद्धतीनं सातत्यानं लोकसहभाग वाढावा यासाठी त्यांचं सूचन देखील इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्यांनी मध्यंतरी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांना आवाहन केलं की तुम्ही फिरायला जाताना तुमच्याबरोबर 1 लिटर पाण्याची बाटली घ्या आणि तुम्हाला वाटते जे झाड लागेल त्या झाडाला हे 1 लिटर पाणी त्या ठिकाणी तुम्ही द्या. ही जी सूचना आहे ही खरं तर सगळ्यांनी स्वीकारण्यासारखी आहे. जिथं जिथं झाड दिसेल तिथं पाणी घातलं पाहिजे. आणि गेली 5 वर्ष अथकपणे म्हणजे 1 जानेवारी 2019 पासून ते आता माफ करा 1 जून 2019 पासून या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि यंदा जून 2024 आहे. म्हणजे सलग 5 वर्ष पहाटे 5:30 ते 9:30 सातत्यानं राबणारे हात हे या वृक्षारोपणाच्या पाठीमागे आहेत. म्हणजे या ठिकाणी या मंडळींना निसर्गसेवक पुरस्कार पुण्याच्या निसर्गसेवक संस्थेकडून मिळालेला आहे. त्यांनी लातूरमध्ये जिथं जिथं ओसाड जागा दिसेल, जिथं जिथं पडीक जागा दिसेल तिथं फुलांची झाडं लावली. त्यांचं आव्हान अनेक पदवी आहे. म्हणजे ते आपल्या एका आव्हानामध्ये म्हणतात, ओ दादा, ओ मावशी, ओ भाऊ, ओ दुकानदार, फिरायला येताना 1 बाटली पाणी आणा, झाडांना द्या. म्हणजे 5 वर्षामध्ये 2 लाखाहून अधिक झाडं लावताना ज्या पद्धतीनं वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, पर्यावरण संरक्षण यांच्याकडे त्यांचं लक्ष आहे, त्याच पद्धतीनं शहरातल्या जगलेल्या झाडांना कुणी इजा केली तर त्याला मान्य होत नाही. म्हणजे मध्यंतरी 1 झाड तोडलं तर यांनी थेट झाडाची जाणती यात्रा काढली. आणि त्यांच्या प्रयत्नामुळे लातूर शहरामधला धुळीचा निर्देशांक कमी आलेला आहे.
म्हणजे सातत्यानं अखंड वृक्ष लागवड, अखंड संगोपन, सातत्यानं जनजागृती, सातत्यानं येलो झोनचं ग्रीन झोनमध्ये रूपांतर करणे, सातत्यानं कॉन्क्रीट सिटी जी आहे त्याचं ग्रीन फॉरेस्ट बनवणे, यासाठी या मंडळींनी दुभाजकावरती देखील झाडं लावलेली आहेत. म्हणजे त्यांच्या नेहमीच्या घोषणा आहेतच, झाडे लावा, झाडे जगवा. 1 जून 2019 पूर्वी देखील ह्या मंडळींच्या मार्फत लातूर शहरामध्ये वृक्षारोपणाचं काम हे सातत्यानं सुरूच होतं. पण औपचारिकदृष्ट्या विना थांबा, न थांबता, नॉनस्टॉप काम हे 1 जून 2019 पासून सुरू आहे. आणि ह्या मंडळींच्या अंगावरती पिवळ्या रंगाचे टी शर्ट असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांना येलो आर्मी असं नाव दिलेलं आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्यापासून ते लष्करातल्या जवानांच्यापर्यंत सगळेच जण ट्रू नेचर वॉरियर्स म्हणून या ठिकाणी काम करतात. म्हणजे एका ग्रहस्थानी तर लग्नाला आलेल्या लोकांना 400 मोगऱ्याची झाडं दिली. शिवाजी पुतळ्याजवळ स्मृतिदिनानिमित्त स्मृतिवृक्ष लावलेला आहे. या शहरातल्या प्रमुख दुभाजकांची वारंवार स्वच्छता केली जाते. अधूनमधून सीड बॉल, ज्याला आपण बीज गोळे म्हणू, अशा प्रकारचे बीज गोळे तयार केले जातात. या मंडळींनी 20,000 तुळशी बियांची पाकिटं वितरित केलेली आहेत. म्हणजे सातत्यानं दुष्काळी रखरखीत असलेलं मराठवाड्यातलं लातूर हे जे शहर आहे, ह्या शहरावरती हरित अशा प्रकारचं आच्छादन वाढवण्याचा या मंडळींचा प्रयत्न आहे. केवळ लातूर शहरावरतीच ही थांबलेली नाहीत मंडळी, तर या टीमनं औसा शहरामध्ये देखील वृक्ष लागवड केलेली आहे. यांचा मुख्य हेतू असा आहे की मराठवाड्यातला दुष्काळ हटवण्यासाठी, मराठवाड्यातल्या दुष्काळ निर्मूलनासाठी शाश्वत वृक्ष लागवड केली पाहिजे. आणि म्हणून पुढच्या टप्प्यामध्ये नदीच्या बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील हे काम करू इच्छितात. नागरिकांना आवाहन करताना तुम्ही खड्डे घ्या, आम्ही झाडे लावू, अशा प्रकारचं सूचन हे व्हॉट्सअपद्वारे केलं जातं. आणखीन ह्या ग्रुपचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या संघटनेमध्ये अधिकृत अशा प्रकारचे पदाधिकारी नाहीत. या ग्रीन सिटी करणाऱ्या मंडळींचं बँकेमध्ये खातं नाही. त्यांना जर विचारलं की आपले पदाधिकारी कोण आहेत, तर ते सांगतात कडुनिंबाचं झाड हे आमचा अध्यक्ष आहे, वडाचं झाड हे आमचं सचिव आहे, पिंपळ हा आमचा कोषाध्यक्ष आहे आणि इतर झाडं आमच्या संघटनेचे सभासद आहेत. म्हणजे ह्या मंडळींचा पक्ष कुठला, तर हे मंडळी म्हणतात आमचा एकच पक्ष लातूर वृक्ष. म्हणजे हे जे काम सुरू आहे, एक तर स्वयंसेवी पद्धतीनं सुरू आहे. दुसरा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की यामध्ये बिगर राजकीय लोकसहभाग हा मोठ्या प्रमाणावरती आहे. झाडं पावसाळ्यात लावणं आणि जगवणं एक वेळा सोपं आहे, पण ऑक्टोबर ते जून या काळामध्ये ह्या टीमची कसोटी लागते. आणि या कालावधीमध्ये या झाडांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी वारंवार वेगवेगळे प्रायोजक शोधले जातात. वृक्षारोपणाचं महत्त्व सांगण्यासाठी अनेक ठिकाणी आकर्षक चित्र रेखाटलेली आहे. वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरण संरक्षणासाठी प्लॅस्टिक निर्मूलन, कॅरीबॅग निर्मूलन अशा मोहिमा राबवल्या जातात. या मोहिमेअंतर्गत 5,000हून अधिक कापडी पिशव्यांचं वाटप केलेलं आहे. या लातूर शहरातल्या स्मशानभूमीची स्वच्छता केलेली आहे. स्मशानभूमीमध्ये कचराकुंड्या आहेत. या ठिकाणी 25 बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे. त्यांचा मियावाकी प्रकल्प जो आहे ही एक घनदाट अरण्याची संकल्पना आहे. शिवाय वातावरण निर्मिती करावी, लोकांच्यामध्ये जाणीव जागृती व्हावी म्हणून लातूर शहरामध्ये त्यांनी उत्कृष्ट बॉक्स स्पर्धा, बोन्साय कार्यशाळा घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर निसर्ग पक्षी उद्यानामध्ये 110 फळांची झाडे लावलेली आहेत. फुलपाखरांसाठी 160 रंगीबेरंगी अशा प्रकारची फुलांची झाडं लावलेली आहेत. फुलझाडं लावून त्यांनी या फुलपाखरांसाठी बटरफ्लाय उद्यानाची निर्मिती केलेली आहे. 200 ठिकाणी बर्ड फीडर ठेवलेले आहेत. म्हणजे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडं लावण्याचा मियावाकी
हा घनदाट वन प्रकल्प देखील या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे। या चळवळीशी आणि अर्थातच राज्य आणि देश पातळीवरती ह्या मंडळींच्या कामांची माध्यमांनी दखल घेतलेली आहे, समाजानेही दखल घेतलेली आहे। मी मगाशी एका पुरस्काराचा उल्लेख केला, त्या पद्धतीनं लातूरच्या रोटरी क्लबनं त्यांना पुरस्कार दिलेला आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 400हून अधिक अशा प्रकारचे पुरस्कार या वेगळ्या कामाची दखल म्हणून या ग्रीन लातूर वृक्ष टीमला मिळालेले आहेत। आता या चळवळीशी सुरुवातीपासून निगडीत असलेले डॉक्टर पवन लड्डा यांना तुमच्या या ग्रीन लातूर वृक्ष टीमची उपलब्धी काय असं विचारल्यावर ते असं म्हटलं की आम्ही अथकपणे हे काम करत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कामामुळे रखरखीत वाळवंटासारखं असणारं जे शहर आहे त्या शहराला हिरवा शालू पांघरण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। 2016 साली एअर पोल्युशनच्या इंडेक्समध्ये 384 या क्रमांकावरती असणारं लातूर शहर आता 76 क्रमांकावरती आहे। लातूर शहराचं तापमान हे कमी करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। 41च्या पुढे हे तापमान कधीही गेलेलं नाही। त्याचबरोबर दैनिक सकाळचाही त्यांना पुरस्कार मिळालेला आहे। तेव्हा अनेक पुरस्कारांनी प्राप्त अशा प्रकारचे ग्रीन लातूर वृक्ष टीमचं हे जे काम आहे ते लातूरची नवी ओळख ठरणारं हे काम आहे। म्हणजे वानगी दाखल ही मोहीम सुरू होण्यापूर्वी सॅटेलाईटवरून घेतलेला एक फोटो आता आपल्याला इथं बघायला मिळेल की त्या फोटोत लातूर कसं रखरखीत आणि वाळवंटासारखं आहे आणि या ग्रीन लातूर वृक्ष टीमनं काम केल्यानंतर आज लातूर कसं हिरव्यागार झाडांनी भरलेलं आहे हे त्या 2 छायाचित्रांच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच लक्षात येईल। तेव्हा मित्रहो, ग्रीन लातूर वृक्ष टीमचं हे जे काम आहे ते वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, वृक्ष संरक्षण आणि पर्यावरण विषयी जाणीव जागृती करणारं आपल्या राज्यातलं बिनतोड अशा प्रकारचं काम आहे। ते अतिशय पथदर्शक आणि सगळ्यांसाठी मार्गदर्शक अशा प्रकारचं काम आहे। म्हणून या कामाबद्दल आमच्या चॅनलच्या वतीनं लातूरकर आणि लातूरची ही ग्रीन लातूर वृक्ष टीम यांना मानाचा मुजरा। जय भारत, जय महाराष्ट्र, जय लातूर, जय ग्रीन लातूर वृक्ष टीम।